तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुणे ते मुंबई दरम्यान नवीन जो झाला आहे मिसिंग लिंक हा प्रकल्प. या प्रकल्पाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो. हा जो प्रकल्प आहे हा खोपोली ते कुसगाव हा 13 किलोमीटरचा प्रकल्प आहे आणि याच्यामध्ये भरपूर 2-3 बोगदे पण आहेत आणि या बोगद्यांची एकूण लांबी 11 किलोमीटरची लांबी आहे बोगद्यांची आणि यातला सगळ्यात मोठा बोगदा आहे हा 9 किलोमीटर एवढ्या लांबीचा बोगदा आहे, जे की आपण सध्या त्या बोगद्यामध्ये आहे मित्रांनो. आणि या रस्त्यामुळे खूप फायदा झाला आहे. दळणवळण एकदम फास्ट झालेलं आहे पुणे ते मुंबई. मित्रांनो, हा जो रस्ता आहे, हा जो मिसिंग लिंक आहे, हा 8 लेनचा आहे एकूण. 4 लेन लेफ्टसाठी आणि 4 लेन राईटसाठी. एकदम भव्य रस्ता बांधलेला आहे मित्रांनो. आणि या रस्त्यामध्ये एक व्हॅली आहे, जी की टायगर व्हॅली नावाने ओळखली जाते. आणि या दरीवर मित्रांनो 200 मीटर उंचीचा एक केबल स्टड पूल बनवलेला आहे. आणि भारतातील काही जे मोजके उंचीवरील जे पूल आहेत, या पुलांपैकी हा एक पूल आहे, जो की भव्य उंचीवर आहे. टायगर व्हॅली नावाने हा पूल ओळखला जातो. तसेच मित्रांनो, खंडाळा घाटातले जे दळणवळणचा रस्ता आहे, हा एकदम फास्ट झालेला आहे. दळणवळण सुविधा एकदम क्लिअर झालेली आहे. आणि मित्रांनो, जो आज एकदम वक्र रस्ते होते वळणाचे, हे रस्ते स्किप झालेले आहेत पूर्णपणे. त्यामुळे वाहतूक एकदम फास्ट होते. आणि एक जे प्रवास आहे, 1 तासाने प्रवास कमी झाला आहे, प्रवासाची वेळ. एकदम जलद गतीने आपण पुणे-मुंबई ट्रॅव्हल करू शकतो. अपघात कमी झालेले आहेत मित्रांनो. ट्रॅफिक पूर्णपणे कमी झालेलं आहे या प्रकल्पामुळे. आणि हा प्रकल्प महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये नक्कीच भर घालेल मित्रांनो. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या प्रगतीसाठी हा खूप महत्त्वाचा पूल आहे. तर मित्रांनो, हा प्रकल्प खूप पूर्ण करण्यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासन यांचे एकूण मिळून 7 कोटी रुपये खर्च झालेला आहे या पुलासाठी, या प्रकल्पासाठी. तर मित्रांनो, आता आपण बोगद्याच्या बाहेर आलेलो आहोत. पाहू शकता किती मस्त, किती मोठा आणि किती स्वच्छ रस्ता आहे. प्रवास करताना एकदम मन हरपून जातं मित्रांनो या रस्त्यावरती. या रस्त्याने नक्कीच एकदा तरी प्रवास करा तुम्ही. लाइटिंग सुविधा एकदम जबरदस्त केलेली आहे रस्त्यावरती. अपघाताचं प्रमाण जवळजवळ 0% पर्यंत आलेलं आहे, कारण का रस्ता एकदम सरळ आहे. कुठंही एक सुद्धा टर्न नाही आहे रस्त्यावरती. एकदम सरळ रस्ता असल्यामुळे ट्रॅफिक पण कमी लागते. ट्रॅफिक कमी लागल्यामुळे इंधनाची बचत होते मित्रांनो. याच्यावरती थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला फूड स्टॉल पण आहेत आणि पेट्रोलिंग आणि डिझेलिंगसाठी काही पॉईंट पण ठरवून ठेवलेले आहेत त्यांनी. आणि काही ठिकाणी चार्जिंग सुविधा पण त्यांनी करून दिलेली आहे या रस्त्यावरती. म्हणजे एकदम आधुनिक तंत्रज्ञान या रस्त्यामध्ये वापरलेलं आहे. एकदम आधुनिक विचारसरणी मनामध्ये घेऊन, विचारात घेऊन हा रस्ता बनवलेला आहे मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद. टेक केअर.